मुलगी आणि वडिलांचे नाते खूप मोलाचे असते. त्या नात्यातील प्रेम दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत करता येत नाही. असे म्हणतात की मुलीला आपल्या वडिलांना प्रेमाने मिठी मारण्याचा दिवस म्हणजे तिच्या लग्नाच्या पाठवणीचा दिवस असतो. तर मुलासाठी तो दिवस म्हणजे तो यशस्वी होण्याची वाट पाहावी लागते. आपण आपल्या आईबरोबर मैत्रीचं नातं निर्माण करतोच, पण बाबांबरोबर मैत्रीचं नातं निर्माण करणं थोडं कठीणच जातं. या गोष्टीमुळे काही जणांच्या मनात आपल्या वडिलांवर असलेलं प्रेम दाखवता येत नाही. त्यांच्याशी बोलताना त्यांना फादर्स म्हणून बोलावं लागतं. वडिलांच्या वाढदिवसादिवशी सुद्धा शुभेच्छा देताना त्यांना 10 वेळा विचार करावा लागतो. पण या व्हिडिओमध्ये दोन्ही मुलांनी मिळून हिम्मत करून त्यांच्या बाबांची एक जुनी इच्छा पूर्ण केलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बाबा ऑफिसवरून घरी येतात. या आधीच त्यांच्या मुलांनी मिळून खास सरप्राईज प्लॅन केलेला असतो. एका वर्षापूर्वी वडील आणि त्यांची मुले शोरूममध्ये जाऊन बाईक बघून आलेले असतात. ही बाईक त्यांना घेता आली नव्हती. तर हेच लक्षात ठेवून अगदी एका वर्षानंतर मुलीने बाबांसाठी ती बाईक विकत घेतली आणि बिल्डिंग खाली आणून पार्क केली. बाबा घरी येताच मुले त्यांच्या हातात चावी देतात. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की सगळ्यात आधी मुलगी बाबांना खोटी कार दाखवते, मग त्यानंतर नवीन खरेदी केलेल्या बाईकची चावी बाबांच्या हातात देते. आता ही कोणती चावी असे बाबा आश्चर्याने विचारतात. त्यानंतर मुलगी बाईककडे बोट दाखवते आणि त्यानंतर बाबा थेट त्या बाईकवर जाऊन बसतात आणि बाईक तो मस्त है, ड्रीम था ये मेरा असे म्हणतात आणि आपल्या लेकीला आपल्या ड्रीम बाईकवर बसून फिरायला जातात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. बाबांना त्यांची ड्रीम बाईक गिफ्ट केली अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. नेटकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ भरपूर आवडला आणि एक दिवस मी पण माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करेल. त्यांचे स्वप्न होते जे त्यांना बोलता येत नव्हते. प्रत्येक पालकांना त्याच्या मुलाकडून अशा प्रकारचे सरप्राईज मिळायलाच हवेत, अशा कमेंट्स नेटकऱ्याने दिल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि SS मराठी न्यूज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.